आले। सतलज नदीच्या काठावरती त्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करून टाकण्यात आले। त्या छोट्या छोट्या शरीराच्या तुकड्यावरती रॉकेल टाकण्यात आलं। ते पेटवायला लागले। आगीचा एक डोम दिसल्यानंतर लोकांनी एकच धाव घेतली। काहीतरी पेटल्या चाललं सतलज नदीच्या काठावर, काहीतरी अनहोनी घटना घडलेली आहे। लोकांनी एकच धाव घेतली आणि इंग्रज अधिकारी पोलीस अधिकारी पडून गेले। त्या ठिकाणी लोकांनी पाहिले हे कोणाच्या शरीराचे तुकडे असतील? अरे आमच्या क्रांतिकारकांचे तुकडे शरीराचे पडलेले आहे। आणि त्या ठिकाणी भगतसिंगची आई समोरून बसते आहे। तिने तो स्वतःच्या काळजाच्या तुकड्याचा त्याच्या भगतसिंगाच्या शरीराचा तुकडा पाहिला आणि जोरात रडायला लागली भगतसिंगची आई। भगतसिंगचे वडील किसन सिंग एक पाऊल टाकून समोर झाले, म्हणायला लागले मत रो भगत सिंह की माँ, अरे किस लिए रो रही है? क्या तुम्हें पता नहीं तुम्हारे भगत सिंह का आखिरी खत क्या आया था? भगत सिंह ने उस खत में कहा था, माँ जब मैं मर जाऊंगा ये सल्तनत मुझे फांसी पर। पेट्यामध्ये जे शिवाजी महाराज बसून परत आले होते त्या शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले मावडे एक नकली शिवाजी म्हणून त्या ठिकाणी थांबलेले हंबीरराव मोहिते, त्यांचे पाय शेपत बसलेला त्यांचा सेवक मदारी मेहतर। शिवाजी तर परत आले होते पण त्या हंबीरराव मोहितेंचं आणि मदारी मेहतरचं काय झालं हे इतिहास आम्ही कधी वाचून बघत नाही।